आपण या नत्राची गरज भागवण्यासाठी रासायनिक खत वापरतो, तेव्हा नेमकं तिथं काय होतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे दुष्परिणाम कशा प्रकारे होतात ते पण आपल्याला कळेल. बघा, मग आपण पाहिलं की जमिनीतील मुक्त नत्र हा फक्त पाण्याद्वारा आपल्या शेताच्या बाहेर जाऊ शकतो किंवा जात असतो आणि पुढे नदी नाल्यामध्ये जातो आणि तिथं आवश्यकतेपेक्षा जास्त शेवाळाचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे सर्व परिसंस्थेला त्याचा अडथळा पण बनतो. परंतु हे फक्त जमिनीतील मुक्त नत्राच्या बाबतीत होत असतं. मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा इतर सजीव तसेच त्यांच्या अवशेषामध्ये साठवलेल्या नत्राच्या बाबतीत मात्र असं होत नाही. आता आपण या रासायनिक खताद्वारा जमिनीमध्ये देत असलेला नत्र हा प्युअर म्हणजे मुक्त नत्र असतो आणि रासायनिक खत दिल्यानंतर जेव्हा पिकाला पाणी दिलं जातं किंवा जोराचा पाऊस पडतो तर तेव्हा काय होतो,